अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या ह्या चॅनलवरती. सर्वांचे कल्याण हो हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे असे समज. म्हणून हे सुंदर मार्गदर्शन तू आज शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, तू आमच्यावर विश्वास करतोस ना, मग तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण तू जे कष्ट करत आहेस ते मी बघत आहे. तुझ्या कुटुंबासाठी तुझी जी रात्रंदिवस धडपड चालू आहे ते आम्ही पाहतो आहे. बाळा, आम्ही सर्व बघत आहोत, पण या सगळ्यातून तुला बाहेर मीच आणणार आहे. संकोच करू नकोस. तू ज्या मार्गावर चालत आहेस त्या मार्गावर प्रामाणिकपणे विश्वासाने निरंतर चाल. कधी कोणाचे मन दुखवू नकोस, कारण तू माझा भक्त आहेस आणि माझा भक्त कोणालाही दुखवत नसतो. यावर विश्वास ठेव. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुझे ध्येय पूर्ण करण्याकडे माझे लक्ष आहे. बाळा, तुझा आत्मविश्वास भक्कम असेल तर तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. हे तुझ्या आत्मशक्तीने तू ओळखण्याचा प्रयत्न कर. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच राहतात, पण म्हणून खचून जायचं नाही. कारण देवाने आपल्याला एवढं सुंदर आणि निरोगी आयुष्य दिलेलं आहे. म्हणून त्या आयुष्यामध्ये किती आपल्याला दुःख आले, कितीही आपल्याला संकटे आली, तरी आपण खचून जायचं नाही. मान्य आहे की आपल्याला थोडा त्रास होणार आहे, पण आपली पुढची वाटचाल खूपच सुंदर आणि खूपच सुखाची असणार आहे. हे नेहमी तू लक्षात ठेव. आपली पुढील दिवस खूप सुखाचे असणार आहेत. हाच आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकत जायला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, माझा भक्त खचणारा नाही, हरणारा नाही, खंबीरपणे प्रत्येक संकटात उभा राहणारा आहे. प्रत्येक संकटाला खंबीरपणे तोंड देणारा आहे. कारण माझ्या भक्ताचा माझ्यावर खूप विश्वास आहे, खूप प्रेम आहे आणि तो कधीच खचून जाणारा नाही. हा माझा त्याच्यावरती विश्वास आहे. माझे त्याला आशीर्वाद आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही विश्वास असेल आपल्या गुरुमाऊलीवर तर लगेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी राया टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, कुठलेही काम पूर्ण करण्यासाठी, तुझी कुठलीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या मनामध्ये जिद्द असायला हवी, संघर्ष असायला हवा. कारण जिद्द आणि संघर्ष तुला तुझ्या यशापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. म्हणून नेहमी खंबीरपणे प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक जिद्दीने तिथे उभे राहता आले पाहिजे. तरच तुझी पुढची वाटचाल आणि तुझी स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत. बाळा, नेहमी नकारात्मक विचार करणे आवश्यक नाही. नेहमी सकारात्मक विचार ठेव. नकारात्मक विचार कधी आपल्या मनामध्ये आणू नकोस. कारण निगेटिव्ह विचारांचा प्रभाव हा निगेटिव्हच पडत असतो. म्हणून तू जेवढे करता येईल तेवढे सकारात्मक राहा. तेवढे जास्त तू पुण्य करशील, तेवढे तुमच्या आयुष्यात त्याची तुम्हाला प्रगती दिसून येणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला. बाळा, स्वामींना असे काहीच अशक्य नाही. म्हणूनच तर आपण नेहमी म्हणत असतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे शब्द नेहमी आपल्या हृदयामध्ये ठेवा. या शब्दाची नेहमी आपल्याला आठवण राहिली पाहिजे. या शब्दाचे नेहमी स्मरण करून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल सुखाची, आनंदाची केली पाहिजे. आयुष्याची वाटचाल आनंदाने सुरू ठेवली पाहिजे. जर तुम्ही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझे तुला खूप आशीर्वाद आहेत. नेहमी आपल्या अंतःकरणाला एक दिलासा मिळतो की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे.
मला कोणाला घाबरण्याचे काहीच गरज नाही. स्वामींना बघून हा विश्वास आपल्या हृदयामध्ये आपण नेहमी ठेवून आपल्या प्रत्येक कामामध्ये स्वामींचे स्मरण करून आपण बिनधास्तपणे आपल्या आयुष्याची वाटचाल नेहमी करत राहिले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणाचेही मन दुखावू नकोस, कोणालाही अपशब्द बोलू नकोस. तुमचे कोणी किती वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, तुम्हाला कोणी कितीही दुखावण्याचा प्रयत्न करू दे, पण तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे. कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. मी त्यांना बघत आहे बाळा, त्यांचे कर्म मी पाहत आहे. मी सर्व काही बघत आहे, त्याची प्रत्युत्तर मी त्यांना देणार आहे. फक्त तू कोणाचेही वाईट करायचे नाही. मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आणायचे नाही. कुठलीही चिंता करायची नाही, काळजी करायची नाही. नेहमी सकारात्मक विचाराने एक एक पाऊल बिनधास्तपणे तू पुढे टाकत राहा. वाटेत कितीही काटे येऊ देत, ते काटे हाताने उचलून बाजूला टाका आणि मनामध्ये हा विश्वास ठेवा की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी उभी आहे. मला घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि बिनधास्तपणे तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करण्याकडे तू लक्ष केंद्रित कर. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा, तू घाबरू नकोस. मी सदैव माझ्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतो आणि त्या प्रिय भक्तांच्या यादीमध्ये सर्वप्रथम तू आहेस बाळा. सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याला तुमची पर्वा नाही, ज्याला तुमची किंमत नाही, जो तुमची इज्जत करत नाही, जो तुमच्यावर अजिबातच प्रेम करत नाही, जो तुम्हाला प्रत्येक संकटात एकटे सोडतो, अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा किंवा ती व्यक्ती तुमच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहणे कधीही पसंत करा. नेहमी तुम्ही सुखात आनंदात राहाल. प्रत्येकामध्ये ताकद आणि कमजोरी असते, म्हणून प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला आपण किंमत दिली पाहिजे. सगळ्यांवरती आपण प्रेम केले पाहिजे. सगळ्यांचा आदर आपण राखला पाहिजे. थोरा मोठ्यांचा मान सुद्धा राखला पाहिजे. तुला तुझ्या कर्मावर भक्कम विश्वास हवा बाळा. तू जे काम करशील, जे कार्य तू करशील, चांगले किंवा वाईट, याचे फळ तुलाच तर मिळणार आहे. म्हणून तू नेहमी चांगले कर्म कर. नेहमीच चांगले विचार मनात आणण्याचा प्रयत्न कर. नकारात्मक विचारांना मनामध्ये थारा देऊ नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माझे प्रेम तुझ्यावर खूप आहे. माझी शक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर. माझे अखंड नामस्मरण कर. नामस्मरणामध्ये कधीच तू खंड पडू देऊ नकोस. कारण बाळा, नामस्मरण तुला अशी दिलेली एक दिव्य शक्ती आहे, जी तुला तुझ्या संकटात, तुझ्या मार्गामध्ये कितीही काटे आले तरी ती बाजूला करण्याची तुला शक्ती मिळणार आहे. म्हणून नामस्मरणांमध्ये कधीच तू खंड पडू देऊ नकोस. स्वामी भक्तांनो, जर का तुम्ही ह्या गोष्टीला सहमत असाल तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या सर्व दुःखांचा कायापालट होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे. काळजी करू नकोस, आम्ही आहोत बाळा. जर तू आमच्यावरती विश्वास ठेवून मैदानामध्ये उतरला आहेस तर तू जिंकूनच परत येणार. हाच विश्वास मनामध्ये ठेवून जिंकण्याच्या तयारीने एक एक पाऊल तू पुढे टाकत राहा आणि तुला यश मिळणारच. हाच विश्वास तू प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. नक्कीच तू यशस्वी होशील. अपेक्षांचे विचार, पराभवाचे विचार, नकारात्मक विचार, निगेटिव्ह विचार जरा देखील तू मनामध्ये आणू नकोस बाळा. अशामुळे तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. नेहमी सकारात्मक विचार करा, नेहमी जिंकण्याचा विचार करा आणि मग बघा, तुम्ही जो खेळ खेळत आहात त्या मैदानात तुम्ही अगदी जिद्दीने उतरला आहात. तो डाव कसा जिंकता येईल यावरती तुम्ही विचार करा, लक्ष केंद्रित करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळणारच. तुमच्या आयुष्यात जर काय मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील बाळा. मेहनत, कष्टही घ्यावेच लागेल. कारण माझ्या लेकरा, कष्टाला पर्याय नाही. मेहनताला नक्कीच फळ मिळत असते. त्यामुळे तू मेहनत कर.
आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवण्यासाठी एक योग्य वेळ ठरलेली असते बाळा. ती वेळ आल्यावरच आपल्या आयुष्यात आपल्याला सर्व काही मिळत असते. जसा हा संदेश तुझ्या आयुष्यात आला, जसे तुझ्या आयुष्यात स्वामी माऊलींची एंट्री झाली आहे, त्यामुळे बाळा क्षणाचाही वेळ न घालवता तू लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि बाजूची घंटी देखील तू ऑल दाबून ठेव. हा व्हिडिओ तू तुझ्या आप्तजनांना, स्वामी सेवकऱ्यांना, ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना शेअर देखील कर. आणि अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करायला विसरू नकोस. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण माऊलींना तू केलेला धावा कधीच वाया जाणार नाही. एकमेव आपली जगण्याची शक्ती ती म्हणजे आपण केलेली स्वामींची भक्ती. स्वामींची भक्ती कधीच वाया जात नाही. प्रत्येक वेळी ती आपल्या कामाला येतच असते. स्वामी माऊली आपल्या पाठीशी असतात. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सतत श्रींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ.